इफ आय आस्क यू व्हॉट इज मोटिवेशन, तर तुम्ही काय सांगाल? मोटिवेशनचा अर्थ आहे एनर्जी यू डू एनिथिंग, की मी उठू, माझं मन करेल काहीतरी करण्याचं, काही करू, बापाचं नाव रोशन करू, ऑल दॅट स्टफ. डू यू नो तुम्ही तुमच्या याच मोटिवेशनला एव्हरी डे पीस बाय पीस डिस्ट्रॉय करत आहात आणि याचं सोल्युशन शोधत राहता. मोटिवेशन कुठून आणू? बघा मित्रांनो, सायकोलॉजिस्ट बिलीव्ह करतात द वर्ड अँड ॲक्शन आर टू सेम थिंग्स फॉर माइंड. आता तुम्ही बोलणार वर्ड लिहिलं जातं, ॲक्शन तर करून दाखवलं जातं, तर कसं सेम आहे? आय डोंट नो कसं आहे, पण सायकोलॉजिस्ट बिलीव्ह की जो आपल्या मेंदूचा पार्ट ॲक्टिवेट होतं टू से अ वर्ड, जे करेन अँड डू दॅट थिंग की केलं आहे, आर टू सेम थिंग्स. हे दोन्ही एकाच पार्ट ऑफ ब्रेनने ॲक्टिवेट होत आहेत आणि यांना जो रिवॉर्ड सिस्टम मिळतो डोपामाइन, ते पण सेमच मिळतो. आणि याच कारणामुळे यू डिस्ट्रॉईंग युअर मोटिवेशन एव्हरी सिंगल डे. म्हणतात ना, दोन लोक असतात, करणारे आणि नुसते बाता मारणारे. एक आहे जो फक्त बोलत राहतो आणि एक जो करून दाखवतो. वेल, ही एक चांगली लाईन आहे. लाईनचं परफेक्ट मिनिंग आहे. आपण मूवीजमध्ये, रिअल लाईफमध्ये थेरपी तर एक्सपिरियन्स केलीच असेल, की एक माणूस सायकोलॉजिस्टकडे जातो आणि आपल्या मनातले सगळे दुःख, बॅड हॅबिट्सला कन्फेस करतो थेरपिस्टच्या समोर, नॉन जजमेंटल एन्व्हायरमेंटमध्ये. त्याला शांती मिळते, पीस मिळते आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होते. असं का होतं? याचं साधं सोपं उत्तर आहे, जेव्हा आपण आपली निगेटिव्ह एनर्जीला रिमूव्ह करतो त्यामुळे. आणि सेम वे पॉझिटिव्ह एनर्जीला बोलून बोलून रिमूव्ह करतो. स्टॉप टेलिंग द पीपल्स मी हे करतो ते करतोय, त्यांना काही नाही होणार. स्टार्ट पुटिंग इन द वर्क. कोणत्या पण सक्सेसफुल माणसांना बघा, ते छोट्या छोट्या बंगर्सने गॅरेजमध्ये काम करायचे. ते कोणाला सांगायचे नाही हे करणार ते करणार. आता राहिलं प्रश्न मोटिवेटेड कसं राहायचं, तर जेव्हा पण तुम्हाला मोटिवेशनची अर्ज येईल तेव्हा उठून कोणतंही तरी काम करा. व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ बनवा, अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करा, बाकी तुम्हाला जे करायचं असेल ते. तर आजसाठी इतकं. स्टे स्ट्रॉंग.